दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. मुंबईत काही घरं अशी असतात जिथे काही विशेष घडत नाही. ना मोठी भांडणं, ना फार हसणं, ना कोणाचं फार लक्ष. प्रमिला, अरुण आणि दीप अशाच एका साध्या घरात राहत होते. जुनी इमारत होती. पायऱ्या थोड्या झिजलेल्या. भिंतींवर हात लावला की ओलसरपणा जाणवायचा. खालच्या मजल्यावर नेहमीच कोणी ना कोणी ये जा करत असायचं. घरात कायम थोडासा आवाज असायचा. रेडिओ, भांडी, दार उघडणं आणि लावणं. तो आवाज म्हणजे घर जिवंत आहे याची खूण. प्रमिला रोज लवकर उठायची. घाई न करता हळू. ते तिचं काम सगळं नीट करायची. स्वयंपाक करणं, भांडी धुणं, आवराआवर करणं. तिला त्या आवाजांची सवय होती. अरुण सकाळी लवकर उठून आरशासमोर उभा राहायचा. काही वेळ स्वतःकडे पाहायचा, मग कामावर जायचा. दीप फारसा वेळ आपला खोलीत घालवायचा. कधी अभ्यास, कधी फोन, कधी फक्त शांत पडून राहणं. हे सगळं नेहमीचंच होतं. काही बदल नाही आणि काही वेगळं नाही. पहिला बदल खूपच किरकोळ होता. प्रमिलाचं जेवणाचं प्रमाण खूप वाढलं होतं. साधारणपणे ती फार कमी जेवत होती. सुरुवातीला कोणालाच जाणवलं नाही. आज 1-2 भाज्या तर उद्या 4-5 भाकऱ्या. अरुणने विचारलं नाही, दीपनेही नाही, कारण अशा गोष्टी घरात होतच असतात. दुसरा बदल रात्री दिसायला लागला. अरुण झोपायचा, दीप सुद्धा झोपायचा, पण प्रमिला काही वेळ जागीच असायची. सुरुवातीला 5-10 मिनिटं, मग अर्धा तास, मग त्याहून जास्त. ती अंथरुणावर पडून राहायची, डोळे उघडे, छताकडे पाहत. झोप येत नव्हती, पण झोपेची घाईही नव्हती. एका रात्री दीपला तहान लागली. तो उठून हळूच बाहेर आला. हॉलमध्ये दिवा बंद होता. खिडकीतून रस्त्याचा मंद प्रकाश येत होता. प्रमिला खुर्चीवर बसली होती, न हलता, न आवाज करता. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. दीप थांबला. आई? प्रमिला लगेच वळली. थोड्या वेळाने तिने मान फिरवली. काय? ती म्हणाली. झोपली नाहीस? नाही, तिने उत्तर दिलं. तू झोप. त्या आवाजात काही वेगळं नव्हतं, पण दीपला तेवढंच वाटलं. आई साधारणपणे असं बसत नाही. त्या रात्रीनंतर तिचं बसणं वाढलं. कधी हॉलमध्ये, कधी स्वयंपाकघरात, कधी दाराजवळ. दिवा लावत नाही, अंधार तसंच ठेवायची. अरुणला ते फारसं जाणवलं नाही. कामाचा थकवा होता, पण दीपला मात्र जाणवलं. पण तो काही बोलला नाही, कारण तो स्वतःचीच खात्री करून घेत होता. थकवा असेल किंवा झोपेचा त्रास झाला असेल. अरुण दारू प्यायचा, कधी बाहेर, कधी घरी. ती सवय फार जुनी होती. प्रमिलाने याबद्दल कधी काही म्हटलं नव्हतं. ती फक्त त्याच्याकडे पाहायची. आधी सारखीच. फार काही बदल नव्हते. असतीलही, पण त्यांना ते जाणवले नाही. फक्त घरात थोडीशी शांतता वाढत चालली होती. आणि काही वेळा ती शांतता खूप मोठी वाटायला लागली. प्रमिलाने झोप कमी केली होती, पण कोणालाच खात्री नव्हती की ती खरंच झोपत नव्हती. अरुणला वाटायचं तो झोपून गेल्यावर कदाचित ती झोपते. दीपला वाटायचं तो झोपायच्या आधी ती उठलेली असते. कोणालाच नक्की माहीत नव्हतं. सकाळी मात्र प्रमिला नेहमीसारखी उठलेली असायची. डोळ्यांखाली काळी वर्तुळे नव्हती. चेहऱ्यावर थकवा नव्हता. जणू रात्री काही घडलंच नव्हतं. हेच सगळ्यात विचित्र होतं. रात्री ती घरात फिरायला लागली. हळू, आवाज न होईल असं. कधी स्वयंपाकघरात थांबायची, कधी पाण्याच्या भांड्यांजवळ, कधी दारासमोर. ती कडीला हात लावायची नाही, फक्त दाराकडे पाहायची. दीपने एकदा पाहिलं. तो दाराआडून पाहत होता. आई दारासमोर उभी होती. तिने मान थोडी खाली झुकवली, हात बाजूला. ती काही करत नव्हती. ती फक्त तिथे होती.
अरुण संध्याकाळी दारू पिऊन आला की प्रमिला त्याच्याकडे पाहायची. काही बोलायची नाही, ना थांबवायची, ना टोमणार, फक्त पाहायची. त्या नजरेत प्रश्न नव्हता, उत्तरही नव्हतं. जणू ती काहीतरी मोजत होती. एका रात्री दीप अभ्यास करत बसला होता. घर शांत होतं, इतकं शांत की बाहेरून जाणाऱ्या गाडीचा आवाज खूप मोठा वाटत होता. तेवढ्यात स्वयंपाकघरातून हलका आवाज आला. दीप उठून पाहायला गेला. प्रमिला तिथे उभी होती, गॅस समोर, पण गॅस पेटलेला नव्हता. आई, तो म्हणाला. ती लगेच वळली नाही. आई, काय करतेस? थोड्या वेळाने ती वळली. ऐकतेय, ती म्हणाली. काय ऐकतेस? प्रमिलाने छताकडे पाहिलं. रात्री आवाज जास्त स्पष्ट होतात, ती म्हणाली. दिवसा ते हरवतात. दीप काही बोलू शकला नाही. त्या रात्री तो खूप अस्वस्थ होता. आई घरात फिरताना त्याला जाणवत होतं, आवाजांशिवाय. पण सकाळी सगळं परत नेहमीसारखं. आई स्वयंपाकघरात काम करत होती. अरुण कामावर जायची तयारी करत होता. कोणी काही घडलंय असं वागत नव्हतं. फक्त दीपला एवढंच जाणवत होतं, घर बदलत नव्हतं, घराची सवय बदलत होती. त्या दिवशी संध्याकाळी अरुण घरी दारू घेऊन आला होता. काही विशेष नव्हतं, नेहमीसारखंच. दीप आपल्या खोलीत होता. प्रमिला बाहेर आली. ती थोडा वेळ उभा राहिली, मग बसली. अरुणने तिच्याकडे पाहिलं नाही. मग ती बोलली हळू, मलाही दारू प्यायची आहे. अरुण चमकून पाहतो. काय? प्रमिला शांत होती. तुझ्यासोबत, ती म्हणाली. आपण तिघेही. ते वाक्य खूप साधं होतं, पण त्या शब्दांनी हॉलमधली हवा बदलली. दीप बाहेर आला. आई, तो घाबरून म्हणाला. प्रमिला त्याच्याकडे पाहत म्हणाली. काही उत्तर नाही दिलं. अरुण दारूची बॉटल बाजूला ठेवतो. हे वेड्यासारखं बोलणं बंद कर, तो म्हणाला. प्रमिला काहीच बोलली नाही. ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. जणू काही ती बोललीच नव्हती. त्या रात्री घरात कोणी झोपलं नाही. सगळे अंथरुणावर पडून होते, डोळे मिटलेले, पण झोप कोणालाच नव्हती. हे सगळे असे भयंकर विचित्र प्रकरण चालूच होतं. जास्तीचं जेवण, माणसासारखे हावभाव, तिच्या बोलण्याची, वागण्याची वेगळीच अवस्था झालेली होती. प्रमिलाचं हे सगळं वागणं बघून आम्हा दोघांना काय करायचं ते कळतच नव्हतं. आम्ही खूप हतबल झालो होतो. हे प्रकरण आमच्या आकलन शक्तीच्या बाहेर होतं. एक दिवस चांगलं वागायची, दुसऱ्या दिवशी परत तसंच. आम्हा दोघांना सुद्धा तिला सांभाळणं खूप कठीण जात होतं. हे असे प्रसंग घडतच गेले. महिने गेले, 3, 4. प्रमिला तशीच होती. रात्री जागी, दिवसा शांत. बोलणं बाप्यासारखं. वेगळाच तोरा, पण त्याचं भय नाही. जास्त जेवण, हे सगळं चालूच होतं. एक दिवशी अरुणच्या घरात त्यांचे नातेवाईक आले होते. वामन काका. वामन काका अरुण आणि दीपचा चेहरा बघून फार अस्वस्थ झालेले. त्यांनी विचारलं की काय झालं, तुम्ही इतके उदास का आहात? मग तो बोलला. त्यांनी सगळा घडलेला प्रकार सांगितला. काका थक्कच राहिले. मग त्यांनी एकच जाणकार, खूप वर्षांपासूनचे, या सगळ्यांचा ज्यांना अभ्यास नीट माहिती आहेत असे पाठारे गुरुजींचा त्यांना पत्ता आणि नंबर दिला आणि सांगितलं, या मार्गातून तुला तेच काढतील. हे बोलून काका घरातून निघाले. मग थोड्या वेळाने संध्याकाळी अरुणने पाठारे गुरुजींना फोन लावला. फोनवर गुरुजी म्हटले, कोण बोलतंय? मग त्यांनी सांगितलं, नमस्कार गुरुजी, मला वामन काकांनी तुमचा नंबर दिला. मग अरुणने जो घडतोय तो प्रकार सगळा त्यांना सांगितला. त्यानंतर गुरुजी म्हणाले, मी तुमच्या घरी येऊन जातो, बघतो कसं काय ते, मग आपण यातला पुढचा मार्ग काढूया. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाठारे गुरुजी अरुणच्या घरी आले. घरात पाऊल टाकताच त्यांच्यासमोर उभी होती प्रमिला. प्रमिलाला बघता क्षणी ते समजून गेले की काहीतरी वाईट आहे. पण जसं प्रमिलाने गुरुजींना बघितलं, ती घरातून पळून गेली. ती घरात थांबलीच नाही. तिला वाटतं समजलं असेल की आता आपला काही खेळ नाही. पण गुरुजींच्या अभ्यासानुसार इतकं वर्षांचा अनुभव घेत ते अरुणला असं म्हटलं की मला माहिती आहे,
हे काय चालू आहे, मी तुला संपूर्ण सांगतो. ते म्हणाले, प्रमिलाच्या अशा विचित्र वागण्यामागचं कारण तिला एक बाहेरच्या कोणाची तरी लागवण झाली. तर अरुणला काही समजेना. याचं काय गुरुजी, मला नाही समजत. मग गुरुजी म्हणाले, तुमच्या नातेवाईकांचा कुठे काही कार्यक्रम होता का संध्याकाळचा हल्लीच? तर अरुण म्हणाला, हो हो गुरुजी, होता कार्यक्रम. त्याच कार्यक्रमला प्रमिला गेली होती. मग गुरुजी म्हणाले, ती कार्यक्रमवरून घरी येताना रात्री त्या रस्त्यांवरून ती जात होती. तिच्या अंगावर परिधान केलेली साडी, अत्तर आणि तिच्या केसात गजरा होता. हे सगळे लक्षणं असतात एका आत्मा आपल्यात ओढून किंवा खेचला जाणार असल्याची. त्या वासाने, त्या सुगंधाने आणि जो तिने परिधान केलेला वेश, या सगळ्याने एका झाडावर जो आत्मा होता ज्याचं नाव आहे भटक्या, तो भटक्या प्रमिलाच्या अंगात शिरला आणि तेव्हापासून तो तिच्या अंगात आहे. त्याच रस्त्यावर एकदा त्याचा जीव घेतलेला गेला, त्याला मारून टाकलं होतं आणि तो तेव्हापासून तिथेच आहे आणि त्याने आता प्रमिलाला पकडलं आहे. हे सगळं ऐकून दीप आणि अरुण खूप घाबरले. त्यांना खूप म्हणजे खूप भीती वाटायला लागली आणि शेवटी दीपला आपल्या आईची खूप काळजी वाटू लागली. आता आई कशी बरी होणार, काय होणार वगैरे, हे सगळं तिला वाटायला लागलं. मग पाठारे गुरुजी म्हणाले, आपण यातून मार्ग काढू. मग त्यांनी काही विधी सांगितला. पाठारे गुरुजी म्हणाले, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या घेऊन या. आपल्याला आता या येणाऱ्या अमावास्येला एक विधी करायचा आहे. 5 लिंब, 10 मिरच्या, 1 काळी बाहुली, 4-5 टाचण्या, 1 सफेद कपडा आणि 1 दारूची बॉटल. दारूची बॉटल यासाठी की जो आत्मा होता भटक्या, त्याला दारू प्यायला खूप आवडायची, त्याला खूप नाद होता त्याचा, तर त्यासाठी. आता हे सगळं सामान तुम्ही घेऊन या, मग आपण भेटूया अमावास्येला आणि विधी करूया, असं बोलून पाठारे गुरुजी निघून गेले. मग येणाऱ्या संध्याकाळी, जी अमावास्येची रात्र होती, त्या दिवशी प्रमिलाला घरात ठेवलं गेलं. तिला कोणताच अंदाज नव्हता की आज काय घडणार आहे. ती एका खोलीत होती आणि पाठारे गुरुजी घरात आले. यावेळी पळू नये म्हणून दीप आणि अरुणने प्रमिलाला दोन्ही बाजूला धरलं आणि गुरुजी आपला विधी करायला लागले. एका सफेद कपड्यात त्यांनी सगळं सामान घेतलं आणि प्रमिलाच्या अंगावरून 5 वेळा उतरवलं. डोक्यापासून त्या पायापर्यंत खाली सगळं नीट उतरवलं आणि अरुणला म्हटलं की हे कुठेतरी लांब नेऊन टाक. हे झाल्यावर सगळं शांत होईल, तो आत्मा निघून जाईल. त्याचं जे देणं आहे ते आपण केलेलं आहे, ते देणं आपण त्याला दिलं आहे. तो आता परत प्रमिलाला त्रास देणार नाही, ती आता नेहमीसारखी वागेल. उतारा झाल्यावर अरुण अंगावरून काढलेलं होतं ते घेऊन बाहेर लांब कुठेतरी टाकून दिला आणि मग घरी आला. पाठारे गुरुजी म्हणाले, आता मी निघतो, चिंतेचं कारण नाही, काही होणार नाही, माझा आशीर्वाद आहे. हे बोलून ते निघाले. त्यानंतर प्रमिला अशी विचित्र वागली नाही. तिचा स्वभाव आधी जसा होता तसाच झाला. ती तर नेहमीप्रमाणे जेवायची, बोलायची, नीट राहायची, सगळं नीट वाटलं. कसला ताण नाही, थकवा नाही, नाही टेन्शन. आमचं परिवार पुन्हा एकदा एकदम सुखी परिवार झालं. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.